रंग माझा वेगळा या मालिकेच्या 20 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा आणि सौंदर्या हे आयशाच्या घरी येतात. त्या पुन्हा आयशाला दीपिका कुठे आहे असे विचारतात. त्यावर आयशा ही चिडून म्हणते की मी तुम्हाला सांगितले ना की दीपिका ही माझ्याकडे नाही म्हणून. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही घरामध्ये चेक करा. त्यावर सौंदर्या ही म्हणते आयशा आम्हाला माहिती आहे तू दीपिकाला या घरामध्येच ठेवणार नाहीस. त्यामुळे ते कुठे आहे ती आम्हाला सांग म्हणजे सर्वांचाच त्रास वाचेल. नंतर आयशा म्हणते की तुम्ही आता निघा इथून आणि त्यानंतर ती दीपाचा हात धरून तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते. दीपा मात्र ही आयशाचाच हात पिरगाडते आणि म्हणते की आयशा तू चुपचाप सांग की माझी मुलगी कुठे आहे ते. इतक्यामध्ये घाडगे वकील देखील तेथे येतात. घाडगे वकील हे दीपाला म्हणतात की त्यांचा हात सोडा. मी तिचा हात नाही सोडणार. जोपर्यंत माझी मुलगी कुठे आहे ते मला माहिती होत नाही तोपर्यंत मी आयशाचा हात नाही सोडणार. त्यानंतर घाडगे वकील हे दीपाला म्हणतात जर मी पोलीस बोलवले तर तुम्हाला अटक होईल. त्यांच्या घरामध्ये घुसून यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप तुमच्यावरती ठेवला जाईल आणि तुम्हाला अटक होईल. त्यामुळे तर तुमचे डोके वापरा आणि भावनेच्या भारामध्ये वाहत जाऊ नका नाहीतर सर्व काही गमावून बसाल. त्यानंतर तो सौंदर्याला म्हणतो की तुम्ही देखील यांना प्रोत्साहन देत आहात. त्यावर सौंदर्या ही घाडगे वकिलांना म्हणते की एका आईच्या भावना दुखवल्यानंतर काय होणार आहे दुसरं आणि तुम्ही ही केस जिंकण्यासाठी काय काय नाही केलं. त्यावर घाडगे वकील सौंदर्याला म्हणतात एकही केस न हरलेला वकील आहे मी हे केस जिंकण्यासाठी वाटेल ते करेल आणि तुम्ही तरी काय वेगळं केले आहे. तुमचा मुलगा हा तुमच्या नातेला कुठेतरी घेऊन गेला आहे आणि त्याने तुमच्या दोघींवर एनसी केली आहे. आणि त्यानंतर तो एक लेटर सौंदर्याला दाखवतो आणि ते लेटर वाचल्यानंतर सौंदर्याला खूप मोठा धक्काच बसतो. तर घाडगे वकील हे सौंदर्याला म्हणतात तुम्हाला या सर्वांचे खूप भयंकर परिणाम भोगावे लागतील. नंतर सौंदर्या ही दीपाला सांगते आयशाचा हात सोड. त्यानंतर दीपा ही आयशाचा हात सोडते. तर आयशा ही तिला धमकावत म्हणते तू जे काही आता केले आहेस त्याचे उत्तर तुला लवकरात लवकर मिळेल. मी तुला पुरून उरते की नाही ते बघ. तू एक गोष्ट लक्षात ठेवू या केसमधली सर्वात महत्त्वाची व्यक्ती कार्तिक इनामदार ही आमच्याकडनं आहे हे लक्षात ठेव. आणि तितक्यामध्ये दीपा काही बोलणार तितक्यात सौंदर्या म्हणते या क्षणी आपल्याला दीपिका कुठे आहे ते शोधणं महत्त्वाचे आहे. ही दीपाला तेथून घेऊन जाते. तर दुसरीकडे दीपिका आणि कार्तिक हे दोघे पण गप्पा मारत असतात. त्यावेळी दीपिका ही पुन्हा कार्तिकला विचारते आपण घरी परत केव्हा जायचं. त्यावर कार्तिक म्हणतो की आपल्यावरचे संकट हे दूर झाल्यानंतर आपण घरी जाऊया. त्यावर दीपिका ही कार्तिकला विचारते डॅडा संकट म्हणजे डेंजर ना. त्यावर कार्तिक हो म्हणतो. त्यावर दीपिका कार्तिकचा हात पकडत म्हणते तर डॅडा मला सांग ना कोण आहे डेंजर. आणि त्यावर कार्तिक हा तिला सांगतो आपल्यासाठी डेंजर आहे ती कार्तिकीची आई. त्यावर दीपिका म्हणते की म्हणजे दीपा आंटी का. त्यावर कार्तिक होकार देतो. पुढे तो म्हणतो ती आपल्यासाठी डेंजर आहे कारण ती तुला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर दीपिका कार्तिकला म्हणते डॅडा तू नक्की काय बोलत आहे ते मला समजून नाही राहिलं. त्यावर कार्तिक म्हणतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग मी जे ते सांगेल तुला ते तू ऐकस. मी जे काही सांगेल तुला तू ते ऐकशील ना. त्यावर दीपिका म्हणते हो डॅडा पण दीपा आंटीसुद्धा खूप चांगली आहे ना. ती डेंजर असूच शकत नाही. त्यावर कार्तिक हा दीपिकाला समजावत म्हणतो की तिच्यामुळेच मी तुला इथे घेऊन आलो आहे. आता इथे फक्त आपण दोघांनीच राहायचं तर कोणाला पण आपल्याबद्दल काहीच समजता कामा नये. तर दीपिका ही कार्तिकवर पूर्णपणे विश्वास ठेवायला तयार होत नाही. तर ती कार्तिकला म्हणते की दीपा आंटी ही आपल्यासाठी डेंजर नाही. ती मला तुझ्यापासून दूर करण्याचा नाही प्रयत्न करणार. आणि तिचे हे बोलणे ऐकून कार्तिक खूपच अपसेट होतो आणि तो दीपिकाला म्हणतो की मी खरंच तुझ्यापासून खूप लांब जाईल. त्यामुळे दीपिका ही रडतच त्याला म्हणते नाही डॅडा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तू खूपच आवडतो. तू प्लीज मला सोडून जाऊ नकोस. आणि त्यामुळे कार्तिक हा तिला मिठी मारतो. तर दुसरीकडे कार्तिकी आणि साक्षी ह्या दोघी पण दीपिकाची आणि दीपाची वाट पाहत असतात. खूप वेळ झाला तरी दीपा ही दीपिकाला घेऊन घरी का आली नाही म्हणून त्या दोघी पण खूपच टेन्शनमध्ये असतात. साक्षी ही दीपाला फोनसुद्धा करते मात्र दीपा तो फोन उचलत नाही. त्यामुळे इनामदारांच्या घरी नक्की काय घडले आहे याची जाणीव या दोघींना सुद्धा नसते. तर दुसरीकडे कार्तिक हा दीपिकाला घेऊन बाहेर फिरायला जातो.
त्यावेळी तो दीपिकाला बलून्स घेऊन देतो. ती बलूनसोबत खेळत असते आणि तिला एवढं खुश पाहून नकळत कार्तिकचे डोळे भरून येतात. त्याच्या लक्षामध्ये येऊन दीपिका कार्तिकचे डोळे पुसते आणि त्यानंतर ते दोघे पण मजा मस्ती करू लागतात. तर दुसरीकडे दीपा ही सतत रडतच असते. ती सौंदर्याला म्हणते की कार्तिक नक्की दीपिकाला कुठे घेऊन गेला असेल. दरवेळी माझ्याच बाबतीत असे का होते? माझ्याच माणसांमुळे माझ्या माणसांसाठी मला वणवण करावे लागते. सहजासहजी माझी मुलगी ही मला का मिळत नाही? त्यावर सौंदर्या दीपाला म्हणते की यामध्ये खरं तर माझी चूक आहे. माझ्यामुळेच हे सगळं घडत आहे. माझ्या एका चुकीमुळे सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे. आणि ती पुन्हा दीपाची माफी मागू लागते. तर दीपा सौंदर्याला म्हणते, आई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. माझा तुमच्यावरती अजिबात राग नाही, पण माझी मुलगी ही मला लवकरात लवकर मिळायला हवी. सौंदर्या दीपाला म्हणते की दीपा तू काळजी करू नकोस, आपण लवकरात लवकर दीपिकाला शोधून काढूया. आणि ती नंतर दीपाला म्हणते तू आता घरी जा, कार्तिकी ही एकटी असेल. तर दीपा म्हणते की नाही आई, मी दीपिकाला भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि घरी कार्तिकीसोबत साक्षी आहे ना. सौंदर्या ही दीपाला समजावत म्हणते हो साक्षी आहे तिच्यासोबत, पण साक्षी ही कार्तिकीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार. ती तरी किती वेळ थांबणार तेथे? तिला तिचा घर संसार नाही आहे का? दीपा ही सौंदर्याचं ऐकून घ्यायला काही तयारच होत नाही. पुन्हा म्हणते की मी दीपिकाला भेटल्याशिवाय घरी नाही जाणार. त्यानंतर सौंदर्या ही दीपाला म्हणते की दीपिकासाठी तू कार्तिकीवरती अन्याय करू नकोस. आणि त्यानंतर दीपा ही घरी जायला तयार होते. तर घरी आल्यानंतर सौंदर्या आणि ललित हे दीपाबद्दलच बोलत असतात. तर ललित हा सौंदर्याला म्हणतो दीपा ही दीपिकासाठी अक्षरशः खूप तडफडत आहे. तर सौंदर्या म्हणते की दीपाला कधी सुख मिळणार आहे काय माहिती. ज्यावेळी ती कार्तिकच्या प्रेमामध्ये पडली त्यावेळेस मी तिला खूप त्रास दिला. तरीही त्या मुलीने कार्तिकसोबत खूप छान संसार केला. त्याची साथ कधीच सोडली नाही. पुढे जाऊन तिच्याबद्दलचं माझे मत बदलले, मात्र नेमके त्याच वेळी कार्तिकने तिची साथ सोडून दिली. त्यानंतर ललित हा सौंदर्याला म्हणतो की हे खूपच विचित्र घडले आहे. काहीही झाले तरी दीपिकावरील हक्क दीपाचा कोणीही अमान्य करू शकत नाही. ती तिच्या जागी अगदी योग्य आहे. तर सौंदर्या म्हणते तर कार्तिकचं काय? त्याने किती मोठी चूक केली आहे त्याच्या लक्षामध्ये का येत नाही? हे सगळं कधी संपणार आहे काय माहिती. तर ललित म्हणतो हे नक्की संपणार, कारण दीपिका ही दीपाची मुलगी आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे सौंदर्या तू काळजी करू नकोस. त्यावर सौंदर्या देखील हो म्हणते. तर दुसरीकडे साक्षी आणि शिंदे वकील हे दीपाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. काहीही झाले तरी ही केस आपल्या हातून नाही जाणार. कार्तिक इनामदार हे जे काही वागले आहेत हे खूपच चुकीचे आहे आणि कोर्टाची तारीख पडल्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर राहावेच लागणार. त्यावर दीपा म्हणते की हो सगळं खरं आहे, मात्र कोर्टामध्ये हजर राहण्या अगोदर मला दीपिकासोबत बोलायचं होतं. तिला सत्य सांगायचं होतं. जर सर्वांसमोर कोर्टामध्ये तिला अचानक हे सत्य समजले तर ती नाही समजून घेणार. कारण एका आईने आपल्या मुलीला समजावून सांगणं आणि कोर्टाने सांगणे या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. अचानक कोर्टामध्ये तिला हे सगळं काही समजल्यानंतर तिच्या मनावरती काय परिणाम होईल? तर साक्षी म्हणते की कार्तिक हे मुद्दामून करत आहे. तू असा काही करेल याची आपल्याला कल्पना सुद्धा नव्हती. केस जिंकण्यासाठी लोक कोणत्या कोणत्या स्तराला जातात ते मी अगदी जवळून पाहिले आहे. वेळ आली की माणसं बदलतात, कुठल्याही थराला जातात. कार्तिक इनामदारांनी तुमची आणि दीपिकाची भेट होऊ नये म्हणूनच दीपिकाला लपवून ठेवले असेल. यामध्ये काहीच आश्चर्यासारखे नाही. तर दुसरीकडे कार्तिक आणि दीपिका हे ज्या गावी आलेले असतात तिथे त्यांना दीपाचा भाऊ पाहतो. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा ही दीपिकाला सर्व सत्य सांगते. मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.